पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे तहसील कार्यालयाच्या आवारात सागर बंडू घोलप यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराबाबत बहुजन मुक्ती पार्टीच्या बॅनरखाली सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर 2024 पासून आमरण उपोषणाला बसले आहेत। 2022 साली जांबूत येथील उषा रमेश रणदिवे यांनी घरकुलासाठी अर्ज केला असता त्यांना 2003 सालीच घरकुल मिळाल्याचे सांगण्यात आले। मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रणदिवे यांनी पत्रव्यवहार सुरू केला। परंतु आजही उषा रणदिवे कुटुंबियांना राहायला घर नसून त्या सध्या भावाच्या घरात राहत आहेत। परंतु हे पीडित कुटुंबीय पूर्ण बेजार झाले। रणदिवे कुटुंबीय हे अतिशय गरीब असून ते मजुरी करून आपली उपजीविका करत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या वतीने घोलप उपोषणाला बसलेले असल्याचे त्यांनी सांगितले। जोपर्यंत तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व दोषी व्यक्तींना शिक्षा होत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार असल्याचे घोलप यांनी सांगितले। यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज सय्यद, तालुका संघटक अशोक गुळादे, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद व शहर सचिव रवी लेंडे, प्रवासी संघाचे अनिल बांडे, सुदर्शन शिर्के, सामाजिक कार्यकर्त्या सुमन साळवे, सखाराम साळवे, शहाजी जाधव आदी उपस्थित होते। या संदर्भात गटविकास अधिकारी, पीडित कुटुंबीय, उपोषणकर्ते व उपस्थितांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। शिरूर तहसील कचेरी समोर बहुजन मुक्ती पार्टीच्या बॅनर खाली सागर घोलप हे आमरण उपोषणाला बसलेत। उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। जांबूत या ठिकाणी घरकुल घोटाळा रणदिवे यांचा झालेला आहे। रणदिवे सोबत आहेत। 2003चं प्रकरण आहे आणि आज ताग्यात त्यांना न्याय मिळाला नाही। सागर भाऊ, नेमका हा विषय काय आहे की बरेच वर्ष चाललेला विषय आहे आणि तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ का आली? सदर जांबूत घोटाळा हा माननीय सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील घरकुल कथित मागासवर्गीय महिला उषा रणदिवे यांना 2003 साली घरकुल मंजूर झालेलं होतं। सदर घरकुल मंजूर झालेलं असतानाही त्यावेळेचे ग्रामसेवक व सरपंच यांनी त्यांना कुठलाही लाभ न देता सदर घरकुलाचे पैसे खाल्ले होते। हे प्रकरण आमच्याकडे 2 वर्षापूर्वी आलं। 2 वर्षापूर्वी पाठपुरावा करून आम्ही 1 वर्ष झालं पंचायत समितीच्या पाठीमागे लागलोय। सदर घरकुल घोटाळा झालेला, याच्यावर कारवाई करा। आज अखेरपर्यंत कागदी घोडे नाचवायचं सोडून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी कुठलंही काम केलं नाही। आज उपोषणाचं पत्र आम्ही सीओला संतोष पाटील म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 8 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे। त्या 2 दिवस झालं पाठपुरावा करतोय। 8 दिवसात सुद्धा त्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही केली। सदर घरकुल घोटाळ्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे। असं असताना सदर ग्रामसेवक व सरपंच यांना प्रशासन पाठीशी घालत आहे आज अखेरपर्यंत। जय बुन्यासी, मी फिरोज सय्यद, बहुजन मुक्ती पार्टी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष। आज या ठिकाणी शिरूर तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आमचे बहुजन मुक्ती पार्टीचे सचिव सागर घोलप हे उपोषणासाठी बसलेले आहेत। पोलीस स्टेशनच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात हे आंदोलन आहे। तसेच पंचायत समितीच्या ज्या जांबूत गावातील घरकुल घोटाळ्याचा जो प्रकरण आहे त्याच्या विरोधात हे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि ह्या प्रशासनाला अजूनही जागा येत नाही। हा असा एकदम संतापजनक प्रकार इथं सुरू आहे। मागासवर्गीय महिला उषा रमेश रणदिवे हिच्या नावाचं घरकुलचे पैसे तत्कालीन ग्रामसेवक, सरपंचांनी आणि इतर जे कोणी संबंधित आहेत त्यांनी खाल्लेले आहेत आणि आजही त्या महिलेला बिगर घराचे राहावं लागत आहेत, छपऱ्यामध्ये राहावं लागत आहेत। अशी परिस्थिती असतानाही हे लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी, हे एसी मध्ये बसणारे अधिकारी, हे जिल्हा परिषदचे सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी, हे गट विकास अधिकारी, हे लाखो रुपयाचे पगार घेणारे IPS IAS क्लास 1 अधिकारी ह्यांच्या म्हणजे डोक्यामध्ये अजूनही प्रकाश पडत नाही। हा एकदम संतापजनक प्रकार आहे। या अधिकाऱ्यांना तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून यांच्यावरती कारवाई केली पाहिजे होती, परंतु हे अधिकारी करत नाहीत। कालही आम्ही या विषयामध्ये BDO साहेबांशी बोललोय, जिल्हा परिषदच्या CO साहेबांशी बोललेलो आहे आणि तरी सुद्धा ते पुढे हालचाल करत नाही। याच्यामध्ये नेमकं कारण काय? यांचे हात तर रंगलेले नाहीत ना, असा प्रश्न आमच्या मनामध्ये यायला लागलेला आहे। त्यांना वाचवण्याचं नेमकं कारण काय आहे? हे मागासवर्गीय महिलांवरती किती दिवस अजून अन्याय करणार आहे? या भ्रष्टाचार प्रशासनाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी आता जिल्हा स्तरावरती मोठं आंदोलन सुरू करणार आहे। या मुख्य कार्यकारी अधिकारी, BDO आणि जे कोणी संबंधित अधिकारी आहे यांच्या प्रतिमेला आम्ही काळं पाजणार आहेत आणि जोडे मारो आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत। लवकरात लवकर या विषयामध्ये जर प्रशासनाने कारवाई केली नाही
संबंधितांवर कारवाई केली नाही, त्यांना बडतर्फ केलं नाही, त्यांची विभागीय चौकशी लावली नाही, तर आम्ही ह्या एकही अधिकाऱ्याला सोडणार नाही. पोलीस स्टेशनमध्ये सागर बंडू घोलप आणि त्यांच्या विविध सहकाऱ्यांची 2021 पासून तक्रारी प्रलंबित आहेत. बिल्डरच्या विरोधातल्या तक्रारी प्रलंबित आहेत. त्याच्यावरती पोलीस प्रशासन काहीच करत नाही. यांच्या भावावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या पुराव्याकामी यांना सीसीटीव्हीची जी मागणी केली होती, तर सीसीटीव्हीची रेकॉर्डिंग सुद्धा पोलीस स्टेशन द्यायला तयार नाही. नेमकं कारण काय आहे? पोलीस स्टेशनने यांना लिखितमध्ये असं उत्तर दिलं का हे सीसीटीव्ही पोलीस स्टेशनचे नाही. आणि ज्या ठिकाणी हे सीसीटीव्ही बसवलेले आहेत म्हणजे आपले विद्याधाम शाळा बीजे कॉर्नरच्या तिथं, विद्याधाम शाळेची मध्ये चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की हे पोलीस स्टेशनने बसवलेलं आहे. मग नेमकं हे सीसीटीव्ही फुटेज लपवण्याचं यांचं षडयंत्र काय आहे? का लपवत आहेत? का ह्या एखाद्या गरीब माणसावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला प्रताडित करतायत? हा एक गंभीर प्रश्न आहे. तात्काळ या विषयामध्ये DYSP आणि SP साहेबांनी दखल घेतली पाहिजे. हे सीसीटीव्ही कोणी बसवलेले आहेत त्याची रेकॉर्डिंग तात्काळ हे अर्जदारांना उपलब्ध करून दिली पाहिजे आणि संबंधित प्रलंबित तक्रारांवरती कारवाई सुरू केली पाहिजे. ही अशी मागणी आहे. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मी बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय. काही शिरूरचे BDO, तहसीलदार, PI, DYSP, SP आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तुम्ही तात्काळ फोन करून याबाबत प्रश्न विचारा, जाब विचारा आणि अन्यथा यांच्या विरोधात आपण जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसला SP ऑफिसच्या समोर घेरावाचं नियोजन आपण करणार आहोत. हे आम्ही स्पष्टपणे आव्हान यांना करतोय. याची दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ हे आंदोलनाचं निराकरण केलं पाहिजे. माझं नाव सुदर्शन शिर्के मेजर. मी माजी सैनिक आहे आणि बहुजन पालक संघाचा पदाधिकारी आहे. आज या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचे शहर सचिव सागर घोलप यांना इथं आमरण उपोषण करण्याची वेळ आली. कशासाठी ही वेळ आली? तर एका पीडित महिलेला घरकुल मिळालं नाही. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रशासनाचे सर्व अधिकारी छोट्या मोठ्या कामासाठी 2-5 हजार रुपये घेतात. हे जग जाहीर आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. पण घरकुल घोटाळ्याचे पैसे मंजूर करण्यासाठी घेणं वेगळं आणि ते घरकुलच गायब करणं हे म्हणजे जसं त्या पिक्चर मकर अनासपुरीच्या पिक्चरमध्ये जसं दाखवलंय की विहीरच चोरीला गेली तसा हा प्रकार झालेला आहे. आणि दलित आजही एवढे ही 2003ची केस आहे लक्षात घ्या. आणि 2001 वर्षापूर्वी हे बहुजन मुक्ती पार्टीकडे ही केस आल्यानंतर त्यांनी निरंतर पाठपुराव्यानंतर आज त्याची विभागीय चौकशी लागते. हे आंदोलन खूप मोठं यश आहे. पण याच्यात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे कशासाठी करावं लागतंय. आणि त्या पीडित महिलेला आज 20 वर्ष झाले. ती राहते कशामध्ये? पालामध्ये राहते, झोपडीत राहते. आणि तिचे पैसे खाल्लेले सरपंच, ग्रामसेवक हे कशामध्ये राहतात? आलिशान गाड्या. त्यावेळेचे जे ग्रामसेवक आहेत ते आज विस्तार अधिकारी या पदावर. मला लाज वाटते की त्यांनी कसं हे प्रमोशन घेतलं असेल, कसं देशाची सेवा केली आम्ही. काय हा प्रकार चालू आहे? हे खूप म्हणजे सगळ्या अधिकाऱ्यांनी हे हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. याचा मी जाहीर निषेध करतो आणि ह्यांना बहुजन मुक्ती पार्टीला पाठिंबा जाहीर करतो. माझं नाव आहे विशाल रमेश रणदिवे, राहणार जांबूत. तर 3 महिन्यापूर्वी आम्ही उपोषणाला बसलो होतो, मी माझी आई. त्या टायमाला BDO साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं तुमचं घरकुल घोटाळ्याचं 10 दिवसात सगळे निकाल लागतील. तरी निकाल लागले नाही 3 महिने होऊन. पण त्याच्यानंतर मग सागर भाऊ घोलप, फिरोजभाई सय्यद यांनी परत उपोषणाला बसल्याच्या नंतर मग ते म्हणतात अजून करू आपण, अजून 2-3 महिने कालावधी लागन. मग अजून किती कालावधी लागन याचा अजून ठाम ठिकाणा नाही. आम्ही मामाच्या घरात राहतो आणि मोलमजुरी करून आमचं निर्वाह करतो. तरी आम्हाला न्याय मिळावा ही आमची विनंती आहे. आज शिरूरचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके साहेब या ठिकाणी आलेत. सागर घोलप यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या संदर्भात हा विषय असल्यामुळे त्या ठिकाणी साहेब त्यांना एक पत्र घेऊन आलेत. साहेब काय सांगाल, त्यांचं समाधान झालंय का नाही? आपण काय कारवाई करणार? श्रीयुत सागर घोलप यांच्या उपोषणासंदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून पत्रव्यवहार झालेला आहे. यामध्ये आपण प्राथमिक चौकशी केली होती आणि त्या प्राथमिक चौकशीमध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्यावरती आपण जबाबदारी निश्चित केली होती. त्यानंतर हा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेमार्फत आम्हाला आत्ताच पत्र प्राप्त झाले आणि त्यानुसार संबंधित जे कोणी दोषी असतील किंवा ज्यांची जबाबदारी निश्चित झालेली आहे यांच्यावरती विभागीय चौकशी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने यानंतर या कार्यालयाकडून
दोषी संबंधित जे आहे त्यांच्यावरती विभागीय चौकशी प्रस्तावित केली जाईल. उपोषणकर्ते श्रीयुत सागर घोलप आणि सहकारी तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे सन्माननीय सदस्य यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि झालेल्या चर्चेनुसार मला वाटतं की त्यांचंही समाधान झालेलं आहे.